भक्तांनो, ज्या शक्तीमुळे या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीची निर्मिती झाली, त्या महाशक्ती आई भवानीची कहाणी आपल्या सर्वांना ऐकून आपल्यातील भक्तिभाव जागृत केला त्या कीर्तन रत्न श्रीमती शोभा नायडू यांना माझ्या आईच्या वतीने, माझ्या वडिलांच्या वतीने आणि आपल्या सर्वांतर्फे हा पुष्पहार मी अर्पण करते. गावकऱ्यांनो, माझी एक विनंती आहे. प्रत्येक अडचणीच्या वेळी या गावाला तारणारी, या गावातील प्रत्येक कार्य तडीस नेणारी आमच्या पंचायतीचे अध्यक्ष, आम्हा सर्वांची ताई राजेश्वरी ताईला आम्ही सर्वांकडून ही पुष्पमाला अर्पण करून मी त्यांचा सन्मान करू इच्छितो. ते आपलं म्हणजे ताई, कर्णिक हे मातेचे किती मोठे भक्त आहेत ते तर तुम्हीच जाणतात. गेल्या वर्षी जेव्हा सरकारने देवीच्या नावे जनावरांचा बळी देण्याची बंदी केली, तेव्हा आम्ही सर्वांनी बळी देणं बंद केलं. म्हणून कर्णिकाने स्वतः आपल्या हाताचे रक्त काढून देवी मातेला अर्पण केलं. छे 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 छे, हे काय केलं तुम्ही कर्णिक? देवी माता तुमच्याकडे तुमच्या शरीराचा कुठला हिस्सा मागते का? जर मातेला काही हवंच असेल तर ती खरी भक्ती. भक्तीच्या नावावर हे क्रूर काम कसं केलं तुम्ही? चूक आहे, अतिशय चुकीची गोष्ट आहे. उद्याच्या पंचायतीची तयारी केली? हो, केली आहे ताई. ताईला नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्ते 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 नमस्ते. सुरुवात करूया. होय होय ताई. ताई, हा बोला रंगा दादा. काय बोलू ताई? आपण सर्व या गावाला विनाशाच्या वाटेवर ढकलतपणे का नेत आहोत? हे तुम्ही काय बोलताय दादा? आपल्या दयेने आम्ही सर्व सत्याच्या वाटेवर चाललोय, परंतु आपल्यात काही विषारी साप सुद्धा आहेत. आडून आडून बोललात तर काहीच कळणार नाही. स्पष्टपणे सांगा. ताई, आपल्या संघाची मुलगी चेन्नी साक्षात लक्ष्मीप्रमाणे आहे. सगळ्या गावात देखील चेन्नी सारखी मुलगी शोधून सापडणार नाही. 3 दिवसापूर्वी चेन्नी घरात एकटीच झोपली होती, तेव्हा कोणीतरी राक्षस संधी साधून घरात घुसला आणि त्यांनी बत्ती मालवली. मग त्याने चिन्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, पण भयंकर काही घडलं नाही. वाटतं देवी मातेनं चेन्नीचं रक्षण केलं. चेन्नी पण गप्प नाही बसली. तिने त्या राक्षसाच्या दाताने चांगलाच लचका तोडला, पण तो पापी तिथून निसटला. अशा माणसामुळे आपल्या गावाची बदनामी होत आहे ताई. अशा विषारी वृक्षांना कापून फेकण्याने काहीच होणार नाही. त्यांना मुळापासून उखडून जाळलं पाहिजे. हे कोणा बाहेरील माणसाचं काम नाहीये, आपल्याच गावातली कोणतरी आहे. राम 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 राम. मला माहितीये अपराधी कोण आहे. तो आपल्यामध्येच उपस्थित आहे. मी त्याला थोडीशी संधी देतेय. जर तो आपली चूक मानतो तर त्याला माफ करेन, आणि नाही तर मलाच सगळ्यांना सांगावं लागेल. हा, पण नंतर जे काय होईल त्याची जबाबदारी माझी नाही. कर्णिक, सांगू अपराधी कोण आहे? निसंकोच सांगा ताई. तो विषारी काटा दुसरा तिसरा कुणी नाही, तुम्हीच आहात कर्णिक. गप्प बसा, गप्प बसा, गप्प बसा. वयाचा मान ठेवून तुमचा आदर केला आणि तुम्हीच असं कृत्य केलं? काय गावाची मुलं तुमची मुलं नाहीत? मुलीवर बलात्कार करताना तुम्हाला जरा सुद्धा लाज वाटली नाही? तुमच्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा सुद्धा कमी आहे. तुमच्या या घाणेरड्या कृत्यामुळे तुम्हाला या गावातून हद्दपार केलं जातंय. आजपासून या गावातील लोक तुमच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवणार नाहीत. तुम्हाला कामावरून काढण्यात येतंय. परत आपलं तोंड दाखवू नका. निघून जा इथून. चेन्नी, जीवनात अशी अनेक संकट येतात, परंतु घाबरायचं नाही. खंबीरपणे सामना करायचा. आजपासून तुझी देखभाल मी करेन. ठीक आहे ना रंगा दादा? आता चलूया. हो ताई. ताई, तुम्ही कर्णिकला असं पकडलं जसं काही तुम्ही सर्व काही जाणत होतात. सर्व देवी मातेची कृपा आहे. कर्णिकांना बघून मला संशय आला. त्याला तर मधुमेहाचा आजार आहे. अगदी छोट्याशा जखमेला सुद्धा तो घाबरतो. अशा वेळी
आपल्या हाताने देवी मातेवर रक्ताचा अभिषेक करणं मला थोडं खटकलं. तुम्ही म्हणालात ना, चेन्नीने आपल्या दाताने लचका तोडला त्या नराधमाचा, तेव्हा सर्व गोष्टी लक्षात आल्या आणि मीच सर्वांना सांगितलं. आणि आपण आपल्या गावाची लाज राखलीत ताई. तसं तर ताई, पंचायतील गावातील सगळे लोक येतात, पण तो छायाचित्रकार नारायण काय येत नाही ताई? त्याच्याशी मी बोलेन. खरंच काहीतरी अडचण असेल. अडचण अडचण अडचण. या दरिद्री जगात जेव्हा बघाल तेव्हा पैशाची अडचण असतेच. अगं बाई, काय हो अडचण अडचण असा जप का चालवलाय? हा घ्या, देवी माता भवानीचा प्रसाद, सगळं काही ठीक होईल. हो, होतंय ना, सगळं ठीकच होतंय. आता कुठली अडचण आलीये सांगा बघू. तू गप्प बैस आई. बिचाऱ्या बाबांची अडचण तुला नाही कळायची. 3 महिन्यापासून स्टुडिओचं आणि घराचं भाडं नाही भरलं. आता मालक येईल आणि सगळ्यांच्या देखत आपला अपमान करेल. कुठून येतील पैसे? काही विचार केलायस तू? ओ, असं आहे तर. अहो, माझं जरा ऐकता का? ती राजेश्वरी ताई आहे ना, ती सगळ्या गावाला मदत करते. ती तुम्हाला सुद्धा जरूर मदत करेल. काय काय म्हणालीस? मी तिच्या पुढे जाऊन हात पसरू हे कधीच शक्य नाही. नारायण साहेब, आलो. अरे वा 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 वा, आपण सगळे मोठे लोक माझ्या घरी आलात. बोलावणं पाठवलं असतं तर मी आलो असतो ना. हा कामच असं होतं आपल्याकडे, म्हणून आम्ही सर्वजण आलो. ही पा, भवानी मातेची तस्वीरीची निगेटिव्ह आहे. आम्हाला याच्या 50 प्रती हव्या आहेत. अहो, राजेश्वरी ताईंनी या फक्त तुमच्याकडे सोपवायला सांगितल्या आहेत. आणि हा तुमचा ऍडव्हान्स. नारायणजी, फोटो एकदम चांगला झाला पाहिजे. त्याच्यावर देवी माते भवानीचा आशीर्वाद जरूर असेल. हो, ठीक आहे. आम्ही कधी येऊ शकतो? 3 दिवसांनी या. फोटो तयार असतील. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बघितलत ना, तुम्ही ताईवर नेहमी नाराज असायचात. आता त्यांनीच तुमची समस्या सोडवली की नाही? हे, मी एक चांगला फोटोग्राफर आहे म्हणून ते लोक इथं आले होते, नाहीतर ते कशाला आले असते? आहाहाहा, स्वतःवर खूप गर्व आहे आपल्याला. मग मला सांगा, तुम्हाला ताईचा इतका राग काय तो? एक वेळ अशी होती की आम्ही सगळेजण आनंदात असायचो, परंतु एका श्रीमंत जमीनदाराने आमचं सर्वस्व लुटलं. त्या दिवसापासून मी ताईचाच नाही तर प्रत्येक श्रीमंत माणसाचा तिरस्कार करतो. हो. हा. हा. किती झाले? ठीक आहे. किती रुपये झाले ग? 10 रुपये. अहो, हिला 10 रुपये देऊन टाका ना. हे घ्या. ताई, अगं बाई चेन्नी, कशी आहेस तू? ठीक आहे ताई. जे काही झालं ते वाईट स्वप्न म्हणून विसरून जा. मनात ठेवून अजिबात दुःखी होऊ नकोस. काम ठीकठाक आहे ना? हो हो, अगदी चांगलं चाललंय. ताई, तुम्ही थोड्या गंभीर वाटताय. आजकाल तुम्ही मंदिरात सुद्धा येत नाही. काय सांगू चेन्नी, माझ्या आईची तब्येत आजकाल बरी नसते. ती काही खातपीत नाही. त्याची चिंता लागून राहिली ग मला. तर मग तुम्ही डॉक्टरांना दाखवलत का नाही? हो, दाखवलं. त्यांनी औषधही दिलीत. तरी सुद्धा तिची तब्येत तशीच आहे. असं? ताई, एक काम करा. एक बांगड्यांची जोडी घ्या आणि मातेला अर्पण करा. सगळं ठीक होईल. खरंच सांगतेस? हो. तर मग एकच जोडी का? मला 2 जोड्या दे ना चेन्नी. मग 2 जोड्या घ्या. अरे, माझ्याकडे सुट्टी नाहीये ताई. हरकत नाही. तुमच्याकडे नंतर दे ना. हं? मी ठीक आहे. चलू?